तर आज मी तुम्हाला शिकवणार आहे चपात्या बनवायला. त्यासाठी आपल्याला लागेल एक लाटणं. लाटण्याची गरज नाही हो. तर आता आपण बनवणार आहोत चपात्या मशनीवर. तर आज मी तुमच्या समोर सादर करीत आहे ही चपातीची मशीन. सर्वात पहिले आपण मशीन चालू करून घेतलेली आहे. मशीन चालू केल्याच्या नंतर आपल्याला हे असं मीटर बघायला भेटतं. जोपर्यंत या मीटरवर 113 ते 120 टेम्परेचर येत नाही तोपर्यंत आपण गॅस पेटवू शकत नाही. आता जे मी तुम्हाला टेम्परेचर सांगितलं ते टेम्परेचर असतं या बर्नरचं. तर या बर्नर मध्ये आपण जेव्हा चपातीचा उंडा टाकतो तेव्हा चपाती बनून येते. तर ही चपाती कशी बनून येते तर हे आता आपण पुढे पाहणार आहोत. कणिक मळून आता झालेली आहे. तर आता आपण गॅस पेटवून घेऊया. इथे तुम्हाला 3 कॉक दिसत असतील. सर्वात पहिलं कॉक चालू करून आपण पहिला गॅस पेटवून घेऊया. पहिल्या गॅसचं काम आहे चपातीला नीट शेकून घेणं. इथे तुम्हाला 2 गॅस दिसत असतील. या 2 गॅस मुळे चपाती एकदम फुगून आणि भाजून येते. तर आता आपण उंडे बनवायला सुरुवात करूया. आम्ही इथे 70 ते 100 पर्यंत उंडे बनवत आहोत. तर आता आपण उंडे तयार केलेले आहेत. तर एक एक उंडा घेऊन आपण या मशीन मध्ये टाकूया. आपण ज्या वेळेस उंडा या मशीन मध्ये टाकतो त्यावेळेस हा उंडा या बर्नर मध्ये जातो. तर या 2 प्लेटा त्या उंड्याला दाबतात आणि मग तयार होते चपाती. या प्रकारे आपण उंडे टाकत जायचे आणि चपाती खाली येत जाते. तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की ही चपाती कशी ट्रॅव्हल करून आपल्या डेस्टिनी पाशी पोहोचते. जेव्हा आपण उंडा टाकतो त्यावेळेस चपाती बनून बाहेर येते. तर ही चपाती पहिल्या रोलवर पडून भाजून व ती दुसऱ्या रोलवर पडते. आता ही चपाती तिसऱ्या रोलवर आल्यानंतर हिचं मेन काम सुरू होतं. इथे चपाती पडल्याच्या नंतर भाजते व फुगून बाहेर येते. चला तर मग मी तुमच्या समोर असेच नवनवीन व्हिडिओ आणत राहील. चला तर मग भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत व एका नव्या माहिती सोबत.